50 449. चारशे 49 449 449. काढूया दुसरा. स्मार्ट वॉच साठी आपण 449 कोण नाही आहे उपस्थित, त्यामुळे आपण तीन नंबर काउंट करूया. जर कोणी आलं नाही, नंबर आहे 449. 1 2 3. कुपन काढूया स्मार्ट वॉच साठी. सेवन 9 4 7 9 4 794. 7 9 4. या सगळ्यामध्ये जास्त परिश्रम आपल्या शेखर सावंत यांना होणार आहेत. स्मार्ट वॉच साठी काकांचं नाव काय? सर्वले पंडित काका मानकरी ठरतायत स्मार्ट वॉचचे. 7 9 4. सन्माननीय चंद्रकांत सावंत सर, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या विजेत्यांसाठी. यस, धन्यवाद काका. यानंतर सर्वात मोठं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक टॉवर फॅन यासाठी होतोय लकी ड्रॉ. झिरो. पहिला नंबर आहे 0. बऱ्याच जणांची थोडीशी गर्दी कमी होईल. 06 तिसरा नंबर. पहिला नंबर आहे 0, दुसरा नंबर आहे 6, तिसरा नंबर आहे 2. 062 062. कॉंग्रॅच्युलेशन्स रुद्र. झिरो 62 रुद्र उत्तम धरणे आणि खूप सुंदर लाईनमन. आणि शेखर सावंत यांना खास करून विनंती आहे, आपण हे बाकीचं काम करायचंय, कारण शेखर सावंत जवळजवळ 25 ते 30 कुपन खरेदी केली होती, परंतु तरी देखील थोडस हार्ड लक, परंतु हा लकचा चान्स आहे. धन्यवाद मंडळाला सहकार्य केल्याबद्दल. आणि शांताराम सावंत सर, आपल्याला विनंती आहे आपण या. मानकरी ठरतोय रुद्र उत्तम धरणे. एकदा जोरदार टाळ्या उत्तम साठी. उत्तमच्या घरातले पुन्हा त्याला खाई गेलं दिवसभर असं कधीच विचारणार नाहीत, त्याचं ते उत्तर घेऊन जातोय. अभिनंदन आहे.
रुद्र आणि खूप सुंदर मेहनत देखील त्याने घेतली. यानंतर वैयक्तिक पारितोषिकांकडे वळूया. सागर गावडे यायचंय. सागर माफ करा, संबंधित जनार्दन सावंत साहेब विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. जनार्दन सावंत साहेब आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. अनिरुद्ध या, अनिरुद्ध स्टेजवर यायचंय. अनिरुद्ध या. अनिरुद्धसाठी पारितोषिक होतं 300 रुपयांचं. सागर गावडे उपस्थित आहेत का? सागर गावडे या. अनिरुद्ध सावंत या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. प्रतीक गावडे या. प्रतीक गावडे. उमेश पिंगुळकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. उत्कृष्ट सेमीफायनलची उत्कृष्ट गोलंदाजी याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. संदेश सावंत या. संदेश सावंत या स्टेजवर. संदेश सावंत एका विकेट साठी पारितोषिक. संदेश सावंत या. अक्षय गावडे या. अक्षय गावडे या. लवकर या. देवेंद्र सावंत या. देवेंद्र सावंत या. देवेंद्र सावंत या. प्रत्येक विकेट साठी पारितोषिक होतो या. सन्माननीय मंगेश सावंत सरांकडून पारितोषिक होतं. अनिरुद्ध साठी मंगेश सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एकदा जोरदार टाळ्या. मी चंद्रकांत गुरुजींना विनंती करेन आपण हे पारितोषिक वितरित करायचंय. आणि यानंतरची पुढील सूत्र शेखर सावंत आपल्याकडे सुपूर्द करतोय. धन्यवाद सिद्धू परबजी. शिवशक्ती प्रीमियर लीग 2025 महासंग्राम आज अंतिम टप्प्यात येतोय. अंतिम सामन्यामध्ये माया स्पोर्ट्स विरुद्ध विश्वजित माझगाव या दोन संघादरम्यान रंगला आणि माया स्पोर्ट्स या संघाने विजेतेपद पटकावलेला आहे आणि विश्वजित माझगाव संघ उपविजेतेपदावर समाधान मानावं लागतंय. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर क्रीडारसिक खेळाडू या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि सुरुवातीला मी विनंती करतो मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी विठ्ठल सावंत याला व्यासपीठावर बोलवतोय. जरा बाहेर सोडी जरा. सर्वप्रथम श्री अशोकरावजी दळवी माजी जिल्हाध्यक्ष शिवसेना माजी सभापती पंचायत समिती सावंतवाडी यांचं स्वागत करण्याची विनंती करतोय विठ्ठल सावंत याला. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय श्री चंद्रकांत सावंत गुरुजी यांचंही गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर श्री शांताराम सावंत यांचंही विठ्ठल सावंत यांनी स्वागत करावं अशी मी विनंती करतोय. श्री आर के सावंत सर यांचंही या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी मी विनंती करतोय. यानंतर श्री मंगेश सावंत यांचं स्वागत करावं. श्री श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांचं स्वागत विठ्ठल सावंत यांनी करायचं आहे. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री पांडुरंग नाईक यांचं स्वागत विठ्ठल सावंत करतील. यानंतर स्पर्धेचे पुरस्कर्ते श्री विनायक सावंत यांचंही स्वागत विठ्ठल सावंत यांनी करावं. श्री सुरेश सावंत यांचं स्वागत विठ्ठल सावंत करेल. शिवसेना कार्यकर्ते श्री संजयजी माजगावकर यांचंही स्वागत विठ्ठल सावंत यांनी करावं. मंडळाचे कार्यकर्ते श्री सुदन राणे यांचं स्वागत विठ्ठल सावंत करतील. यानंतर श्री राजाराम सावंत यांचं स्वागत विठ्ठल सावंत यांनी करावं. स्पर्धेचा आणखी एक पुरस्कर्ते आपल्याला लाभलेले होते श्री अनंत जगन्नाथ सावंत यांचंही स्वागत विठ्ठल सावंत यांनी करावं. श्री अभय सावंत यांचं स्वागत विठ्ठल सावंत करेल. माऊ इकडे. श्री सोमेश्वर सावंत यांचं स्वागत. आणि श्री जनार्दन सावंत यांचंही स्वागत विठ्ठल सावंत यांनी करावं. सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे कृपया ते लक्ष द्यायचं आहे. यानंतर मी श्री चंद्रकांत सावंत गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी खेळाडूंना 2 शब्द मार्गदर्शन करावं. हॅलो. शिवशक्ती कला क्रीडा मंडळ खोदवाडा या संघाने या मंडळाने हा जो क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली होती, कालपासनं ही स्पर्धा सुरू झालेली आहे आणि आज या स्पर्धेचा समारोप होत आहे. कालचा दिवस हा चांगला दिवस त्यांनी निवडला होता. काल शक्तिदेवता हनुमान, त्या हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर ही स्पर्धा आयोजित केली, त्याबद्दल त्यांना आधी धन्यवाद देतो मी. या ठिकाणी साधारणतः या स्पर्धेमध्ये 8 संघांचा समावेश होता आणि खेळाचं चांगलं इथं प्रदर्शन दाखवलं गेलं. त्यामुळे खेळाडूंची आणि इतर खेळाडू म्हणजे क्रिकेटप्रेमी आणि इतर या सर्वांचं काल आणि आज या 2 दिवस चांगलं या ठिकाणी मनोरंजन झालेलं दिसून येत आहे. या ठिकाणी ही जी स्पर्धा आयोजित केली, तर या स्पर्धा आयोजित करणाऱ्या शिवशक्ती क्रीडा मंडळ खोदवाडा या मंडळाला मी धन्यवाद देतो. एक चांगल्या प्रकारे एक संघटना दाखवली आहे. कुठेतरी संघटनेशिवाय म्हणजे मेळ नाही तर तिथे खेळ नाही,
आधी मेळ आणि मग खेळ या ठिकाणी माणसं जोडली जातात, मित्र जोडले जातात, चांगले संबंध जोडले जातात. आणि हे संबंधसुद्धा ही एक कला आहे, संबंध जोडणं. पण ही कला जरी असली तरी त्या ठिकाणी ती टिकवणं ही तेवढी एक साधना आहे, ती पण तितकी ते टिकवावी लागते, हे त्यांना माहीत आहे. या ठिकाणी आज जे दोन संघ विजयी, दोन अंतिम सामने जे होते, अंतिम शेवटचे सामने होते ते, त्याच्यामध्ये विजयी संघ यांनी चांगलं प्रदर्शन दाखवलेलं आहे. उपविजेता त्यांनीही चांगले प्रदर्शन दाखवलेलं आहे. त्या दोन्ही संघांना आणि त्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो, त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी आणखी या कार्यक्रमाला चांगलं महत्त्व प्राप्त व्हावं किंवा चांगलं शो तिथं निर्माण व्हावं म्हणून इथं लॉटरीचे एक आयोजन केलेलं आहे. त्यासाठी सुद्धा आबालवृद्ध यामध्ये सामील झालेले आहेत. ती पण लॉटरी या ठिकाणी सोडत काढलेली आहे. चांगला उपक्रम ठेवला आहे जेणेकरून लोक इथं सहजगत्या उपस्थित राहतील, या कार्यक्रमाने भाग घेतील, त्यांचं मनोरंजन होईल. तर अशा प्रकारचं हे मनोरंजन करण्याचं हे तरुण पिढी जी आहे, तरुण युवक आहेत याच्यामध्ये, तर ह्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा माझी एक अशी इच्छा राहील, हे या आपल्या गावच्या ग्रंथालयाचा अध्यक्ष म्हणून माझी एक इच्छा आहे, ह्या युवकांनी, या तरुणांनी किंवा वयोवृद्धांनी ही खिलाडूवृत्ती दाखवली आहे. ही खिलाडूवृत्ती किंवा एकमेकाशी सहकार्याने काम करण्याची जी वृत्ती आहे ती सुद्धा सामाजिक कार्यामध्ये अशी त्याने दाखवावी. आणि या ग्रंथालय, मनोविकास ग्रंथालयाच्या बाबतीत मला त्यांना सूचना करायची आहे की त्या ग्रंथालयाचं सुद्धा त्याने सदस्यत्व स्वीकारावं, वाचक म्हणून त्याने त्याच्यात सहभागी व्हावा, असंही मी त्यांना एक विनंती करतो. कारण चालू वर्ष हे ग्रंथालयाचं, मनोविकार ग्रंथालयाचं सुवर्ण महोत्सव आहे. त्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि या सुवर्ण महोत्सवामध्ये आम्ही संपूर्ण गावाला एकत्रित करून गावाच्या सल्ल्याने कार्यक्रम आखून गावाने त्याला चांगलं पुरेपूर सहकार्य केलं आहे. विचारांचं, आर्थिक आणि विचार या दोन्ही दृष्टीने त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि त्यामुळे काम करायला हुरूप वाटतो. या हुरूप हा असतात, हुरूप टिकावा म्हणून मी आज सर्व तुम्हाला युवकांना, गावातील युवकांना किंवा गावाबाहेरसुद्धा, कारण हे जे मंडळ आहे ते पंचक्रोशीमधील आहे, नुसतं गावापुरतं नाही, पंचक्रोशीतील आहे, आजूबाजूचे गावसुद्धा त्याच्यात समाविष्ट आहेत. तर त्यांनीसुद्धा या ग्रंथालयाचा सदस्य होऊन सहभाग घ्यावा अशी माझी त्यांना नम्र विनंती राहील. या ठिकाणी मला निमंत्रित केलं, या ठिकाणी या बक्षीस समारंभासाठी निमंत्रित केलं, माझ्या हस्ते काही बक्षीस दिली गेलीत, मी त्यांना धन्यवाद देतो. विजयी संघ आहे त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्या खेळाडूंचं अभिनंदन करतो. वैयक्तिक काही इथं चांगले प्रदर्शन दाखवलं खेळाडूंना, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद गुरुजी. यानंतर आपण वळूया अंतिम बक्षीस वितरणाकडे वळूया. आणि सर्वप्रथम आपण या स्पर्धेसाठी आम्हाला जे पंच म्हणून लाभलेले होते श्री कारिवडेकर सर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांचा सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. श्री शांताराम चव्हाण यांना विनंती करतो की पंच श्री गोट्या कारिवडेकर यांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्या. 2 दिवस सुंदर अशी पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. जोरदार टाळ्या. पंच श्री गोट्या कारिवडेकर यांच्यासाठी 2 दिवस आमच्यासाठी भरपूर अशी मेहनत घेतलेली आहे, सुंदर अशी पंचगिरी केलेली होती. या आत्ता या ठिकाणी उपस्थित झालेले युवा रक्तगट
दाता संघटनेचे अध्यक्ष श्री देव्यास सूर्याजी यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। मी विठ्ठल चव्हाण यांना विनंती करतो की यांचं स्वागत करायचं आहे। जोरदार टाळ्या। यानंतर आपल्या स्पर्धेसाठी दुसरे पंच आम्हाला लाभलेले होते ते म्हणजे संदेशजी टोपले सर यांनी आपल्या वेळात वेळ काढून आम्हाला 2 दिवस मदत केली। या पंचांचा सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन श्री श्रीकृष्ण सावंत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। श्री संदेशजी टोपले यांच्यासाठी जोरदार टाळ्या। सुंदर अशी पंचगिरी 2 दिवस केलेली होती आमच्या स्पर्धेसाठी। यानंतर समालोचक म्हणून आम्हाला लाभलेले होते ते म्हणजे सिद्धूजी परब यांचाही सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा। श्री जनार्दन सावंत यांना विनंती करतो की त्यांनी सिद्धू परब यांचा सन्मान करावा। सुंदर असं समालोचन 2 दिवस आपण ऐकलेलं होतं ते सिद्धू परब यांच्यासाठी जोरदार टाळ्या। धन्यवाद सिद्धूजी। यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांचं वितरण या ठिकाणी होत आहे। सर्वप्रथम अंतिम सामना जो माया स्पोर्ट्स आणि विश्वजित माझगाव या संघादरम्यान रंगला होता। या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर एका हाती सामना जिंकून देण्यात मोलाचा हातभार लावणारा मॅन ऑफ द मॅच म्हणजे अंतिम सामन्यातील सामनावीर ठरतोय अनिरुद्ध सावंत। जोरदार टाळ्या अनिरुद्ध सावंत यासाठी। आणि हे पारितोषिक श्री चंद्रकांत सावंत गुरुजी यांनी प्रदान करावं अशी मी त्यांना विनंती करतो। जोरदार टाळ्या अनिरुद्ध सावंत मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच अनिरुद्ध सावंत। यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक होतं ते म्हणजे कैलासवासी लिंगोजी सावंत यांच्या स्मरणार्थ श्री अनंत जगन्नाथ सावंत याचकडून चषक आणि चांदीचे नाणे पुरस्कृत केलेले होते। श्री आबा पिंगुळकर सुवर्णकार सावंतवाडी याचकडून पुरस्कृत करण्यात आलेले होतं। आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड होते तो म्हणजे श्री पिंपळेश्वर संघाचा स्फोटक फलंदाज उमेश पिंगुळकर। जोरदार टाळ्या उमेश पिंगुळकर याच्यासाठी। आणि हे बक्षीस श्री अनंत सावंत यांनी वितरित करावं अशी मी त्यांना विनंती करतो। उत्कृष्ट फलंदाज चषक आणि चांदीचे नाणे अशी 2 पारितोषिके श्री उमेश पिंगुळकर याच्यासाठी जोरदार टाळ्या। यानंतर अंतिम सामन्यामध्ये उत्कृष्ट असा खेळ केलेला होता परंतु संघ पराभूत झालेला होता। असा बेस्ट परफॉर्मरचं मेडल आपण प्रदान करतोय आणि बेस्ट परफॉर्मन्स जो दिलेला होता विश्वजित माझगाव संघाचा रुपेश सावंत। सुंदर अशी गोलंदाजी केलेली होती। रुपेश सावंत याला हे मेडल प्रदान करण्यासाठी मी श्री अभय सावंत यांना विनंती करतो की त्यांनी हे मेडल रुपेश सावंत याला प्रदान करावं। 3 रन्स आणि 2 विकेट काढलेले होते। सुंदर असा परफॉर्मन्स परंतु संघ पराभूत झालेला होता त्यामुळे बेस्ट परफॉर्मन्स फायनलचा रुपेश सावंत। यानंतर या स्पर्धेतील ऑरेंज कॅप जी पुरस्कृत केलेली होती श्री देसाई परिवाराकडून आणि ही ऑरेंज कॅप जाते माया स्पोर्ट्स संघाचा तडाखेबाज डाव्या हाताचा फलंदाज अक्षय गावडे याला। जोरदार टाळ्या अक्षय गावडे याला। आणि हे पारितोषिक मी प्रदान करण्याची विनंती करतो श्री सोमेश्वर सावंत यांना विनंती करतो। यानंतर जोरदार टाळ्या अक्षय गावडे याच्यासाठी। सुंदर अशी फलंदाजी आपण बघितली। यानंतर या स्पर्धेतील संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची निवड करण्यात येत आहे तत्पूर्वी या उत्कृष्ट गोलंदाजसाठी बक्षीस आहे ते म्हणजे
एक चषक कैलासवासी लिंगोजी जगन्नाथ सावंत यांच्या स्मरणार्थ श्री अनंत जगन्नाथ सावंत याचकडून पुरस्कृत आणि चांदीचे नाणे श्री आबा पिंगुळकर सुवर्णकार सावंतवाडी याचकडून पुरस्कृत केलेलं होतं आणि हे उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जात आहे विश्वजित संघाचा कर्णधार विघ्नेश रेडकर याला आणि हे पारितोषिक प्रदान करण्याची विनंती करतोय श्री अनंत सावंत यांना। विघ्नेश रेडकर, जोरदार टाळ्या विघ्नेश रेडकर याच्यासाठी। तसेच या स्पर्धेतील पर्पल कॅपचा मानकरी ठरतोय अमोल मांजरेकर, पर्पल कॅप होल्डर ठरतोय अमोल मांजरेकर याला विनंती करतोय आणि हे पारितोषिक मी राजाराम सावंत यांना विनंती करतोय की हे पारितोषिक प्रदान करावे अमोल मांजरेकर याला। जोरदार टाळ्या अमोल मांजरेकरसाठी। सुंदर अशी गोलंदाजी केलेली होती, एका सामन्यामध्ये 5 विकेट घेतलेले होते अमोल मांजरेकर याने आणि पर्पल कॅपचा मानकरी ठरतोय अमोल मांजरेकर। यानंतर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ज्याने सुरेख असं क्षेत्ररक्षण केलेलं होतं, झेल टिपलेले होते आणि बेस्ट फिल्डर याच्यासाठी पारितोषिक होतं लिंगोजी सावंत यांच्या स्मरणार्थ श्री अनंत जगन्नाथ सावंत याचकडून चषक आणि आकर्षक गॉगल श्री आदिनाथ नाईक याचकडून। तर ही पारितोषिक प्रदान करण्याची मी विनंती करतो श्री अनंत सावंत यांना विनंती करतो की ही दोन्ही पारितोषिके द्यायची आहेत। दीप नार्वेकर याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, या संपूर्ण स्पर्धेत सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं होतं दीप नार्वेकर याला ही दोन्ही पारितोषिक प्रदान करण्याची विनंती करतोय श्री अनंत सावंत यांना। यानंतर या स्पर्धेतील इमर्जिंग प्लेयर म्हणजे उदयोन्मुख खेळाडू, आत्ताच ज्याने या स्पर्धेमध्ये किंवा क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं आहे असे खेळाडू, आणि या खेळाडूमधून आपण उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवडलेला आहे या खेळाडूसाठी जेन बोल्ड चषक श्री दिनेश बाबली सावंत माजी सरपंच माझगाव याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला होता। तर आणखी एक पारितोषिक म्हणजे शूज कु ओम अमोल टेमकर याचकडून पुरस्कृत करण्यात आलेले होते आणि इमर्जिंग प्लेयर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजी केलेला विश्वजित माझगाव संघाचा विराज सांगवेकर, आणि हे पारितोषिक मी देण्याची विनंती करतो की विनायक सावंत यांना विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करायचं आहे। जोरदार टाळ्या विराज सांगवेकर, उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर फायनल पर्यंत आपल्या संघाला नेण्यात महत्त्वाचा वाटा उचललेला इमर्जिंग प्लेयर चषक आणि शूज असं पारितोषिक प्रदान करण्याची विनंती करतोय विनायक सावंत यांना। यानंतर बेस्ट सिनियर प्लेयर म्हणजे उत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू जेन गोल्ड, आणि एक या खेळाडूसाठी पारितोषिक होतं 40 वर्षावरील खेळाडू चषक श्री ओमकार सावंत खोदवाडा याचकडून पुरस्कृत आणि गॉगल श्री आदिनाथ नाईक याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला होता। आणि बेस्ट सिनियर प्लेयर जेन गोल्ड म्हणून ज्याची निवड करण्यात येत आहे तो खेळाडू आहे तो म्हणजे माया स्पोर्ट्स संघाचा मालक आणि कर्णधार विष्णू गावडे, आणि हे पारितोषिक मी प्रदान करण्याची विनंती करतोय श्री देवेश सूर्याजी यांना की विष्णू गावडे यांना उत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात यावं। जोरदार टाळ्या। जवळजवळ 50च्या वयातही त्याच जोशाने क्रिकेट खेळण्यामध्ये अग्रेसर असणारा विष्णू गावडे याला हे पारितोषिक जात आहे उत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू माया हॉटेलचे मालक श्री विष्णू गावडे। यानंतर पुढील पारितोषिक आहे ते म्हणजे बेस्ट विकेट कीपर, उत्कृष्ट यष्टिरक्षक, आणि उत्कृष्ट यष्टिरक्षकसाठी चषक श्री दत्तात्रय सावंत खोतवाडा याचकडून पुरस्कृत होता आणि गॉगल श्री आदिनाथ नाईक याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला होता। आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असं यष्टिरक्षण करून आपल्या संघाला फायनल पर्यंत नेण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारा उत्कृष्ट यष्टिरक्षक ठरतोय विठ्ठल सावंत। जोरदार टाळ्या विठ्ठल सावंत यासाठी, आणि पारितोषिक प्रदान करण्याची विनंती करतोय श्री पांडुरंग नाईक यांना विनंती करतोय की विठ्ठल सावंत याचा उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून सन्मान करण्यात यावा। जोरदार टाळ्या विठ्ठल सावंत याच्यासाठी।
यानंतर पुढचं पारितोषिक आहे ते म्हणजे पॉवर हिटर, आणि पॉवर हिटर म्हणून बक्षीस आहे ते म्हणजे चषक पुरस्कृत केलेला होता श्री प्रशांत बने माझगाव याचकडून, आणि या स्पर्धेत विस्फोटक फलंदाजी करण्यात यशस्वी ठरलेला फलंदाज आहे तो म्हणजे विक्रम जाधव. विक्रम जाधव एक वरिष्ठ खेळाडू आणि सुंदर अशी फलंदाजी केलेली होती आणि म्हणून त्याची निवड करण्यात येत आहे विस्फोटक फलंदाज म्हणून. आणि हे पारितोषिक मी श्री आर के सावंत सर यांना विनंती करतोय की हे पारितोषिक प्रदान करण्यात यावं. नाही आहे काय कर्णधार त्या संघाचा आरोही स्पोर्ट्सचा कर्णधार अनिरुद्ध सावंत याला विनंती करतोय की विक्रम जाधव यांच्या वतीने पारितोषिक स्वीकारावं, आणि श्री आर के सावंत सर यांना विनंती करतो की हे पारितोषिक प्रदान करावं. विस्फोटक फलंदाज विक्रम जाधव. यानंतर बेस्ट कॅप्टन म्हणजे उत्कृष्ट कर्णधार, जो संघ अंतिम सामन्यामध्ये विजयी ठरतो त्या संघाचा कर्णधार, आणि या उत्कृष्ट कर्णधारासाठी चषक पुरस्कृत केलेला होता कैलासवासी विष्णू माझगावकर यांच्या स्मरणार्थ श्री विघ्नेश रेडकर याचकडून, तसेच गॉगल श्री आदिनाथ नाईक याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला होता. आणि बेस्ट कॅप्टन ठरतोय तो म्हणजे माया स्पोर्ट्स संघाचा कर्णधार अनिरुद्ध सावंत, आणि हे पारितोषिक मी मंगेश सावंत यांना प्रदान करण्याची विनंती करतो. आपल्या संघाला फायनल पर्यंत नेऊन विजयी करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारा बेस्ट कॅप्टन अनिरुद्ध सावंत. जोरदार टाळ्या अनिरुद्ध याच्यासाठी. यानंतर वैयक्तिक पारितोषिकामधील शेवटचं पारितोषिक मालिकावीर. संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी करून आपल्या संघाला फायनल पर्यंत प्रवेश करण्याचा ज्याने महत्त्वाचा वाटा उचललेला आहे असं पारितोषिक मालिकावीर याच्यासाठी चषक पुरस्कृत केलेला आहे तो म्हणजे कैलासवासी लिंगोजी सावंत यांच्या स्मरणार्थ श्री अनंत जगन्नाथ सावंत यांनी. आणि सायकल जी पुरस्कृत केलेली होती पेडणेकर सायकल स्टोअर सावंतवाडी यांनी पुरस्कृत केलेली होती. आणि हे पारितोषिक जात आहे ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक जात आहे अनिरुद्ध सावंत 82 धावा आणि 5 विकेट. आणि हे पारितोषिक मी अशोकरावजी दळवी यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. मॅन ऑफ द सिरीज हा किताब जातोय अनिरुद्ध सावंत. जोरदार टाळ्या अनिरुद्धसाठी. सुंदर अशी खेळी करत आपल्या संघाला फायनल पर्यंत प्रवेश करण्यात आणि विजयी होण्यात महत्त्वाचा वाटा. मॅन ऑफ द सिरीज सायकल आणि चषक यानंतर या स्पर्धेमध्ये जे मालक सहभागी झालेले होते या सर्व मालकांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. यामध्ये मी विश्वजित माझगाव संघाच्या मालक श्री अमिश कासारे याला विनंती करतोय की आपल्या सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारायचं आहे. श्री अमिश कासारे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आमच्या मंडळामध्ये या स्पर्धेसाठी संघ घेतलेला होता विकत घेतलेला होता त्यांचा सन्मान आपण सन्मान चिन्ह देऊन करणार आहोत. श्रीकृष्ण सावंत यांना विनंती करतो की त्यांनी हे सन्मान चिन्ह विश्वजित माझगाव संघाचा मालक. यानंतर दुसरे मालक आहेत ते म्हणजे स्वाभिमान फॉरेवर संघाचे मंगेश राठवड यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सन्मान चिन्ह स्वीकारावं. पांडुरंग नाईक यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह द्यावं. श्री मंगेशजी राठवड. यानंतर आरोही स्पोर्ट्सचे मालक अनिकेत सावंत आणि राहुल राठोड असू दे मालक महत्वाचे. आरोही स्पोर्ट्सचे मालक यांना विनंती असेल की त्यांनी लगेचच व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी अनिकेत सावंत लवकर यायचं आहे. अनिकेत सावंत. श्री सुरेश सावंत यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे अनिकेत सावंत याला. त्यानंतर पुढचे आहेत ते म्हणजे पिंपळेश्वर 11 संघाचे संघ मालक रुपेशजी नाटेकर यांनाही विनंती असेल की त्यांनी आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. रुपेश नाटेकर यांनी आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे.
त्यानंतर मॉर्निंग बॉय संघाचे संघ मालक उमेश पिंगुळकर, मॉर्निंग बॉय संघाचा संघ मालक, यांनी आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. त्यानंतर एक्स-11 संघाचा संघ मालक, एक्स-11 संघाचा संघ मालक गजा गावडे आणि गोट्या सावंत. माया स्पोर्ट्स संघाचा संघ मालक श्री विष्णू गावडे, यालाही विनंती असेल की आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. आणि हेळेकर संघाचा संघ मालक, हेळेकर संघाचा संघ मालक याने या ठिकाणी येऊन आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. यानंतर या स्पर्धेतील अंतिम बक्षीस वितरण. या स्पर्धेमध्ये चतुर्थ पारितोषिक एक क्रिस्टल चषक काही छाया नार्वेकर हिच्या स्मरणार्थ श्री श्रीकांत नार्वेकर याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला होता. आणि चतुर्थ क्रमांकाचा चषक जातोय तो म्हणजे श्री पिंपळेश्वर संघ, पिंपळेश्वर 11 संघ कर्णधार, याला विनंती असेल की हा चतुर्थ क्रमांकाचा चषक स्वीकारायचा आहे. संतोष मांजरेकर याला विनंती असेल की लवकरात लवकर येऊन हा चषक स्वीकारायचा आहे. श्री पिंपळेश्वर संघ रुपेश नाटेकर याला विनंती असेल की श्रीकांत नार्वेकर यांना विनंती असेल की हे बक्षीस त्यांनी वितरित करायचं आहे. श्रीकांत नार्वेकर, कैलासवासी छाया नार्वेकरीच्या स्मरणार्थ श्री श्रीकांत नार्वेकर यांनी हे बक्षीस वितरित केलेलं होतं. श्रीकृष्ण सावंत यांना विनंती असेल की हा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक श्री पिंपळेश्वर संघ, जोरदार टाळ्या श्री पिंपळेश्वर संघासाठी. यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आहे ते म्हणजे डॉक्टर भाई जाधव यांच्या स्मरणार्थ डॉक्टर गौरव जाधव याचकडून पुरस्कृत. आणि हा चषक जातोय तो स्वाभिमान फॉरेवर संघाकडे. स्वाभिमान फॉरेवर संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की हा चषक स्वीकारायचा आहे. श्री चंद्रकांत सावंत गुरुजी यांना विनंती असेल की हा तृतीय क्रमांकाचा चषक जो आहे तो स्वाभिमान फॉरेवर संघाचा कर्णधार संघ मालक राठवड याला सुपूर्द करण्यात यावा. जोरदार टाळ्या स्वाभिमान फॉरेवर संघासाठी. यानंतर जोरदार टाळ्या स्वाभिमान फॉरेवर संघासाठी तृतीय क्रमांकाचा चषक. यानंतर या स्पर्धेमधील उपविजेता संघ द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये आणि आकर्षक चषक श्री RK सावंत खोदवाडा याचकडून पुरस्कृत. आणि रोख रक्कम पुरस्कृत केलेली होती श्री अशोकरावजी दळवी यांनी पुरस्कृत केलेली होती. द्वितीय पारितोषिक जाते ते म्हणजे विश्वजित माझगाव संघाच्या आणि विश्वजित माझगाव संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी हा चषक स्वीकारायचा आहे. श्री अभय सावंत आणि RK सावंत सर यांना विनंती असेल की हा द्वितीय क्रमांकाचा चषक आणि रोख रक्कम हा हे आकर्षक चषक पुरस्कृत केलेला होता श्री अभय सावंत यांनी कैलासवासी श्री KV सावंत यांच्या स्मरणार्थ. जोरदार टाळ्या विश्वजित माझगाव संघासाठी. द्वितीय पारितोषिक उपविजेता संघ ठरतोय. आणि या संघाची मेडल्स सुद्धा तिथे द्यायची आहेत. रुपेश सावंत मेडल्स त्यांच्याकडे द्यायची आहे, सुपूर्द करायची आहेत. सगळी दे एकदम. जोरदार टाळ्या विश्वजित माझगाव संघासाठी. स्पर्धेतील उपविजेता संघ विश्वजित माझगाव. रोख रक्कम 15,000 रुपये आणि आकर्षक असा क्रिस्टल चषक. धन्यवाद. आणि या स्पर्धेतील शिवशक्ती प्रीमियर लीग 2025 चा महाविजेता ठरलेला आहे तो म्हणजे माया स्पोर्ट्स संघ. आणि प्रथम पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपये श्री संजू परब जिल्हा प्रमुख शिवसेना याचकडून पुरस्कृत. आणि आकर्षक चषक कैलासवासी KV सावंत यांच्या स्मरणार्थ श्री RK सावंत याचकडून पुरस्कृत. जोरदार टाळ्या माया स्पोर्ट्स संघ कर्णधार आणि सर्व खेळाडू यांना विनंती असेल की प्रथम क्रमांकाचा हा चषक आणि पारितोषिक स्वीकारायचं आहे. तसेच विजेत्या संघातील सर्व खेळाडूंना मेडल्स प्रदान करायचे आहेत. विजेत्या संघातील सर्व खेळाडूंना मेडल्स सुद्धा प्रदान या ठिकाणी करण्यात येत आहेत.
माया स्पोर्ट्स संघ आणि विश्वजित माझगाव संघ यांचं जोरदार टाळ्याने अभिनंदन करायचं आहे. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल जाहीर आभार व्यक्त करतो. मंडळाच्या वतीने सर्वांचे जाहीर आभार आणि हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद. रोहित सोलकर याला विनंती असेल हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. माझ्याकडे 500 रुपये